सजवायचे आणि आपल्याला पाहायला भेटेल तर जानतारा क्रिकेट दिव्य संघ सलामीची जोडी पाठवा. आपण कोणता वेळ घ्यायचा नाही आज. सामना देखील 6 षटकांचा होणार. एक चॅम्पियन आज सीझन क्रमांक DPL सीझन क्रमांक 5 चा चॅम्पियन संघ कोण ठरेल ही लढत आपल्याला पाहायला भेटणार आहे. एक 5 मिनिटांमध्ये लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. चला कोणताही वेळ घेऊ नका. चला मॅच आहे ती मात्र लवकरात लवकर चालू करायची आहे. क्षेत्ररक्षण सजवा. चला प्रताप नाना 11 संघ कोणताच वेळ घ्यायचा नाही. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवा आणि जानतारा क्रिकेट क्लब दिव्य संघ सलामीचे वीर पाठवून द्या. सलामी वीर पाठवा. कोणता वेळ घेऊ नका. 6 षटकांचा सामना राहील. 2 षटकांचा पॉवर प्ले. चला मॅच जे आहे ते आपल्याला ऑन करावे लागेल. कोणताच वेळ घेऊ नका. सामना आपल्याला लवकरात लवकर ऑन करायचा आहे. मॅच पूर्ण रंगणार आहे परंतु रंगवणार कोण. एक महत्वपूर्ण मॅच देखील आपल्याला पाहायला भेटणार आहे. सीझन क्रमांक 5 देखील आपल्याला पाहायला भेटते ती सलामीची जोडी. इकडे स्ट्राईक वरती पाहायला भेटतो निखिल बडेकर तर डाव स्ट्राईकला प्रदीप अशी देखील आपल्याला जोडी मैदानाच्या आतमध्ये सजलेली आपल्याला पाहायला भेटते. तर बॉलिंग ट्रॅक वरती अजित काळे पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन देखील आला. तर मॅच ऑन. पहिला चेंडू सरकारच्या डोक्यावर फटका. मागच्या दिशेने ट्रॅव्हल. चेंडूला पोचावं लागेल. इथे मात्र सीमा रेखा पार आणि पहिल्या चेंडूवरती धाव्यांचा केला जातो. श्री गणेश येतोय मात्र चौकार. एक चांगला फटका देखील आपल्याला निखिल बडेकरच्या माध्यमातून 1 फटका आणि आपल्या जानतारा क्रिकेट क्लब दिव्य संघाला देखील हा चौकार देऊन जातोय. पुढील चेंडू. इथे देखील एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाही देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. इथे मात्र एक निर्दोष स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमधून येताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतरचा चेंडू
इथे चांगला फटका आहे, अटॅम्प देखील केला, इथे क्षेत्ररक्षण आहे सजवलं गेलंय एक दमदारपैकी. इथे मात्र ओमकार गडकरी देखील बडवले. तर या ठिकाणी देखील वेगवान अशी सिंगल धावफलकावरती येते. तर सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना संघाची धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती 5 या आकड्यावरती धावफलक पोहोचले गेले. त्यानंतरचा हा फटका देखील लाजवाब आहे, सीमा रेखा पार येतो हाही मात्र दणदणीत गणगणित चौकार आणि 4 धावा. ते आक्रमण आहे, आक्रमण देखील केलं जाते. प्रदीप तर मागच्या चेंडूवरती निखिल होता, परंतु आता इथे प्रदीपची बारी आहे. पुढील चेंडू, इथे चेंडूला वेट केला, एक सरकारच्या डोक्यावर फटका, मिडॉन फैकी फसली गेली का, काय 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 घडलं गेलं. ओ चौकोन आखलाय भैया सरांनी चौकोन आखला गेलाय. नक्कीच पाहणार आहोत आपण पीडीसी लाईव्हच्या माध्यमातून हा चेंडूवरती काय असेल हे पाहायला मिळेल. काय असणार आहे इथे, चौकोन तर आखला गेलाय, रिव्ह्यू उतरची तर मागणी घेतली आहे. नक्कीच पाहू आपण दूध का दुधार पाडी का पाडी. इकडे काय असणार आहे, इकडे काय गणेश सरांना विनंती असणार आहे की आपण यायचं. गणेश जावळे सर कुठे असतील त्यांनी या. चला फलंदाज मात्र या ठिकाणी सेफ आहे. मॅच पुढे एकदा आपण ऑन करतोय. पुढील चेंडू एवढे गेले का हलका तर एक कट झाला चेंडूला आणि याही ठिकाणी देखील एक क्षेत्ररक्षक पाठलाग करतो चेंडूचा, परंतु पाठलाग आतापर्यंत कुठेवरती केला जाईल तो मात्र चेंडूला पोचावा लागेल. सीमा रेखा फरार एक येतोय मात्र हा देखील चौकार. 4 धावा येतील. इकडे चौकार येईल, चौकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे जात आणि संघाची धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती
13 या आकड्यावरती देखील पाहायला मिळेल. एक चांगला फटका या ठिकाणी देखील घेतलेला आहे. पुढील चेंडू स्ट्राईक वरती आता निखिल बडेकर. पुढील चेंडू इकडे आखून टप्प्या झाल्यावरती कार्यक्रम. चेंडूला पोचावं लागेल सीमा रेखा पार. ठोकला मात्र इथे निखिल बडेकरच्या बॅटमधून येतोय षटकार. साधावा इकडे आक्रमण आहे. आक्रमण देखील मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं. एक चांगला फटका निखिल बडेकरच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यामध्ये देखील एक पुढा एकदा चेंडूला एकातरी स्ट्राईक केला. इथे स्ट्राईक बीड ऑफला झाला. इथे झेलबाद ते भरतावं लागतं. इथे डगआउट मध्ये पहिला धक्का क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. तो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्लब दिवे संघाला धक्का क्रमांक 1 निखिल बडेकर डगआउट मध्ये परतावतोय. इथं पाहिलं तर एक दमदार खेळी निखिलची देखील पाहायला मिळतो. 4 चेंडू मध्ये 11 बनवला षटकार आला. त्याच्यानंतर विजय ज्याच्या नावामध्ये आहे त्याचा कमबॅक इथे देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. तो पहिला गडी मात्र जाळ्यामध्ये अडकवला गेलाय. अडी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ज्यांतराच्या संघाचा संघमालक आपल्याला पाहायला मिळतो बग्गेश वाढ स्ट्राईक वरती. इथे आक्रमण केलं गेलं. आक्रमण फसलं गेलं. इथे कॅच द मॅच होती परंतु सुटला येईल. आता मॅच सुटेल का ते मात्र वेगवान असे सिंगल इथे देखील याही चेंडूवरती येईल. तर धावफलक आता मात्र सिंगलच्या मदतीने पुढे जाईल. तर संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचते ती 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती आहेत. तर एक गडी बाद या ठिकाणी देखील धावफलक आपल्याला पाहायला मिळते. दोघांमध्ये थोडीशी चर्चा थोडासा कानमंत्र देखील डिक्लेअर केला. इकडे आक्रमण होणार आहे स्ट्राईक वरती. आता मात्र प्रदीप सतपडे तर बॉलिंग ट्रॅक वरती विजय. एक संधी होती. संधीचं सोनं करणं खूप गरजेचं आहे. ते पुढे ससावला. आक्रमण देखील केलं गेलं. इथे चेंडूचा पाठलाग देखील केला गेला. थोडीशी बिस्पिल झाले. उपकार क्रिकेट आउट दी बॉल. इकडे देखील याही चेंडूवरती 2 धावा येतील. तर इकडे 2 आल्या तर 2च्या मदतीने होतील मात्र धावफलकावरती जवळजवळ 22 हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे मात्र पुढा एकदा आक्रमण केलं जाईल का. पुढील चेंडू इथे हा फटका चांगला. हा फटका डिफांड लेगला पोहोचवला. लॉंग लेगला सीमा रेखा फरार. येतोय मात्र हा चौकार. 4 धावा चौकार येतो. इथे एक चांगला फटका या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळालाय. चौकाराच्या मदतीने धावफलक 26 या आकड्यावरती देखील पोहोचले गेले. तर आक्रमण आहे पूर्णपणे करावं लागतंय आणि ते करतायत. इकडे देखील एक चांगला आक्रमण केला गेला. इथे चेंडूचा पाठलाग केला जाईल का. वन बॉल झाला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल देखील इकडे देखील चांगली फेकी बनवली. ते सिंगल आली. सिंगल वरती या ठिकाणी देखील दोन्ही बॅटरनी समाधान देखील बांधलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये दुसरे षटक देखील संपलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्लब दिवे संघाची 27 धावा धावफलकावरती तर 1 गडी बाद असं धावफलक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. चला कोणता वेळ घ्यायचा नाहीये. आणि न्यू गोलंदाज या ठिकाणी देखील षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी अजित काळे याला देखील बोलवण्यात आलंय. अजित काळे देखील आपल्याला पाहायला मिळेल. जिथे पहिल्यांदा अजित असेल तिथे पॉवर प्लेचं पहिलं षटक अजितच घेऊन येणार. आणि तेच या ठिकाणी देखील जर पाहिलं तर मागील पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. तिथे 13 धावा देखील खर्च केल्या गेल्या होत्या. परंतु पुन्हा एकदा अजित प्रदीप देखील कोणत्या टप्प्यात चेंडू इथे आक्रमण देखील बनवलं गेलंय. आणि चेंडूचा फाटलाग पुढे एकदा ओमकार कटकेच्या दिशेने केला जातोय. जर पाहिलं तर पॉवर प्ले आता देखील सपोर्ट केला. 36 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला 5 क्षेत्ररक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतील. धावफलक 28व्या आकड्यावरती देखील पोहोचलंय. एक चांगला फटका या ठिकाणी देखील एक घेतलेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
चेंडू हलक्या तरी स्लाय मिड ऑफला देखील झाला होता, परंतु स्ट्राईक वरती संघाचा संघ मालक देखील आहे मंगेश पांडे. यावेळी देखील हा फटका देखील चांगला घेतला मैदानाच्या आतमध्ये. वेगवान अशी सिंगल येते का त्याच्यानंतर थोडीशी स्पीड झाली आहे. इथे सिंगल वरती समाधान देखील वाढलं गेलंय. इथे सिंगल येणार आहे. सिंगलने आपण पुढे जातोय. इथे जर पाहिलं तर चिमणे जसं एक एक काडी वेचून घरट बनवतात, तसेच हे फलंदाज या ठिकाणी देखील एक एक धाव वेचून इथे धावांचं शिखर उभं करतात. थेंबे थेंबे तळे साचे. इथे तळे साचवायला पण मोठा फटका घ्यावा लागेल. गार पडेल तो सीमा रे गप्पा येतोय मात्र हा देखील षटकार आणि षटकार साधावा षटकार येणार आहे. इकडे आक्रमण देखील केलं गेलंय. अजित काळेवरती देखील आक्रमण करणं खूप गरजेचं आहे. खूप मोठा गोलंदाज आहे. याच्यावरती आक्रमण केलं तर थोडंसं बॉलिंग ट्रॅकवरती दबाव जो आहे तो मात्र उडवू शकतो. इकडे षटकार देखील आलाय. यामध्ये देखील मैदानाच्या आतमध्ये हाही चेंडू मात्र एक निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू इथे कोलगट टप्प्यात चेंडू आहे. इथे देखील आक्रमण बजावलं गेलं. इथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक देखील डाऊन द बॉल इकडे चांगलं क्षेत्ररक्षण बनवलंय आणि याही ठिकाणी एक वेगवेगळी अशी भन्नाट सिंगल देखील येते. तर सिंगल आले तर धावफलक आता मात्र 36 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 36 धावा त्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतो. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं जे आहे ते मात्र संपन्न झालंय. तर 36 धावा आता मात्र जांतराच्या क्रिकेट क्लब दिवे संघाने देखील बनवला. यामध्ये देखील एक चांगला क्षेत्ररक्षण इथे देखील स्लाइड ऑफला देखील बनवला गेलाय आणि इथे देखील एक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो तो निर्धाव चेंडू. पुढील चेंडू यामध्ये देखील आखून टप्पा. आता जाळ्या आखले. जाळ्यामध्ये पकडलं गेल. काय ते डाऊन दिवस प्रताप म्हणाला विकेटचं पदड. जी विकेट पाहिजे होती ती विकेट तर आता मिळवली आहे. प्रदीप पुन्हा एकदा डगआउट मध्ये परतावतो. 10 चेंडूमध्ये 23 धावांची केळी. डगआउट मध्ये परतावचा रस्ता पकडावा लागला. विकेटचं पदर मैदानाच्या धक्का क्रमांक प्रदीपच्या माध्यमातून दुसरा धक्का तो मात्र जांतराच्या क्रिकेट क्लब दिवे संघाला बसलाय. पाहिलं तर पुढील चेंडू एक हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र मागच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. चेंडूला देखील पाहिलं तर फ्रंट लेगला देखील ट्रॅव्हल झाला होता. देखील एक चांगलं क्षेत्ररक्षण देखील बनवलंय. एक निर्धाव चेंडू येतो मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू इथे कलकत्ता खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये या बॅटरचा देखील होता. हा चेंडू मात्र एक निर्धाव स्वरूपाचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथे चांगली गोलंदाजी करण्याची गरज आहे. तिथे मात्र अडिकेत देखील स्ट्राईक वरती आहे. पुढील चेंडू यावे देखील मैदानाच्या आतमध्ये हात आले तर पंचांचे समांतर जमिनीला धावे ते अवांतर. वाईट चेंडूचा इशारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ते अतिरिक्त धाव आहे ती मात्र दंडात्मक कारवाई ती देखील केली गेली आहे. 37 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू यामध्ये देखील एक कोबट टप्प्यात चेंडू होता. इथे देखील आक्रमण केलं गेलं. इथे सिंगल आले. सिंगलच्या नंतर दुसरीला थांबवलं रोखलंय. गुड कॉल इथे मैदानाच्या आतमध्ये मंगेश पांडे यांचा पाहायला मिळतोय.
थांबवलं गेलं. इथे सिंगलवरती समाधान याही ठिकाणी देखील मानले तर फलक सिंगलच्या मदतीने 38 या आकड्यावरती देखील बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळतो. तो विजय देखील आहे. पुढील चेंडू इकडे देखील एक बंडाड गती अपील जोरदार केली गेली मैदानाच्या आतमध्ये. याही ठिकाणी एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. तो षटक क्रमांक 4 इथे देखील संपन्न झालाय. धावफलकावरती 38 धावा देखील लागल्या गेल्या. तर दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 हा आकडा धावफलकावरती देखील पाहायला मिळतो. अजून दादा 2 षटकांचा देखील खेळ बाकी आहे. ऋषी तर 12 चेंडूमध्ये अजून देखील भरपूर बनतील. एक 12 चेंडूमध्ये 30 बनवलं तर एक अजून मोठं लक्ष जे आहे ते मात्र उभं करू शकतात. परंतु 12 चेंडू आहे ते मेजवानीचे चेंडू असतील. त्या मेजवानीच्या चेंडूवरती ताव जो आहे मात्र फलंदाजाला मारावा लागेल. चला बॅच जे आहे ते आता वर करतो आपण. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. आविष्कार डब्ल्यू का बबलू, डब्ल्यू का बबलू, बबलू आहे परंतु बबलू आता डब्ल्यू आणेल का? मैदानाच्या आतमध्ये काय चेंडू बंडाड गती जाता होता. इथे मागच्या दिशेने थोडेसे मिसफिल झाले विकेट किपर कडून, परंतु त्याच्यानंतर इथे देखील वेगवान असे सिंगल देखील धावफलकावरती नक्कीच येते. देखील जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज बबलू आहे. बबलू मात्र डब्ल्यूच्या शोधात आहे. डब्ल्यू म्हणजे विकेट, विकेटच्या शोधात बबलू आहे. तर बबलू का डब्ल्यू? पुढील चेंडू यामध्ये देखील हाई चेंडू एक भंडाट गतीचा मैदानाच्या आतमध्ये. इथे वाईड चेंडूचा इशारा, दंडात्मक कारवाई बबलूवरती देखील केली गेली. ते वाईड चेंडू हाताळला गेला मैदानाच्या आतमध्ये. एक अतिरिक्त धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. इकडे देखील अतिरिक्त देखील आले, वाईड देखील आलाय. जर पाहिलं तर सलग मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू यामध्ये देखील हा फटका देखील मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला. लॉंग लेगला सीमा रे पार येतोय मात्र हा चौकार. धावांची गरज आहे, धावा बनवल्या पाहिजे, धावांची गरज आहे. इकडे पाहायला मिळतो पबलर मध्ये इकडे श्रेयस झेंडे व बाबू बसलाय. बाबू ओरडतोय पप्पू शेठ धावा बनवा, धावांची गरज आहे पप्पू शेठ. इथेच बाबूचं म्हणणं ऐकले आणि म्हणण्याला एक सन्मान देत ठोकलाय मात्र पप्पू शेठ यांनी चौकार. पुढील चेंडू पुढे एकदा टर्निंग बनवलं. इथे फ्लास लिफ्टच्या डोक्यावरून फटका यशस्वीरित्याने पार पडेल का? काय क्षेत्ररक्षण केलं मैदानाच्या आतमध्ये. एक धाव खूप महत्वाची आहे. ओढूचा इशारा मैदानाच्या आतमधून पंचांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. इथे पाहायला मिळतं तो फ्री हिट असणार आहे. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. इकडे फ्री हिट चेंडू असणार आहे आणि त्याच्यावरती ताव जो आहे तो तर मारावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये फ्री हिट देखील सजली गेली. तर बॉलिंग ट्रॅकवरती बबलू का डब्ल्यू? तर फ्री हिट आहे. फ्री हिट वरती संधीचं सोनं खुल्या फटकेबाजी अनिकेतकडून पाहायला मिळेल का? फक्त धावचित होण्याचे चान्सेस असतो फ्री हिट वरती. पुढे सवला एक बॅट फटका यशस्वीरित्याने पार पडला. एका परंतु डावतीबॉल पुढे एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. इथे सगळ्याचा सगळं डावतीबॉल प्रताप डाडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पुढील चेंडू इथे मात्र एक फ्रीटच्या चेंडूवरती सिंगल देखील धावफलकावरती आहे. इथे चांगलं आक्रमण केलं गेलं. इथे पाबरचा पुल है तो जनाब जाइए स्टैंड एंड दिलेला सीवर का पार ठोकला मात्र हा षटकार साधावा. इकडे पाहिलं आक्रमण आहे. इकडे बग्गेश बाडळ्या जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत खेळपट्टीचा श्वास जो आहे तो जागा आहे. ठोकला षटकार. आपल्याला 6 धावांच्या मदतीने पुढे संघाची धावसंख्या 50 ओलडून पुढे 53 या आकड्यावरती पोहोचली गेले. 53 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 53 धावा. पुढील चेंडू श्रेयस झेंडे यांच्याकडून देखील मंगेश भाडे यांना षटकारासाठी 500 रुपये आहेत. मारे षटकार. मैदानाच्या आतमध्ये कनेक्ट झाला असता बरं का श्रेयस. 500 खर्च करावे लागले असते.
ते मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये बबलू का डब्ल्यू देखील हाताळला गेलाय. पुढील चेंडू ते खोलवर टप्प्यात चेंडू होता, हलक्या दारी स्लाय केला जातो. इकडे ट्रॅव्हल देखील चेंडू झाला मात्र स्लाय बिडॉनला इथे चेंडूची चांगली फेकी बजावतो आणि इथे मात्र एक वेगवान अशी सिंगल या ठिकाणी देखील फुलकावरती येईल. तर मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 5 देखील संपन्न झाला आहे आणि फलकावरती धावा त्या मात्र पाहायला मिळतात. त्या 54 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 54 धावांपर्यंत आता मात्र आपण शिखर चढलोय. मात्र आता अंतिम षटक बाकी आहे आणि 6 चेंडूंचा खेळ उरला आहे. तर 6 चेंडूमध्ये देखील एक खुलेआम फटकेबाजी देखील केली जाईल कारण की 6 चेंडू म्हणजे हाणामारीचं षटक असणार आहे. विकेट आपल्याकडे भरपूर मागे शिल्लक आहेत दादा, परंतु इथे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूवरती देखील भरपूर आक्रमण बंकेश फाडे असतील, अडिकेत असतील. बंकेश फाडे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत आक्रमण आपल्याला पाहायलाच भेटेल. इकडे जर पाहिलं तर इथे पाहिलं तर करंट रेटने जर केलं तर 65 बनतील, परंतु इथे चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये केला गेला. इथे इथे चेंडूला अडवलं, चेंडूला रोखलं गेलंय, चेंडूला एक तटबंदी बांधली गेली आहे. इथे सिंगलच भेटणार आहे. जर पाहिलं ना क्षेत्ररक्षण पूर्णपणे बनवलंय. इथे ओमकार कटकेंचा जलवा असणार आहे. क्षेत्ररक्षण पूर्णपणे प्रताप नाना असतील, ओमकार कटके असतील, सोबडात असतील, इथे बबलू असेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बनवलं गेलंय, तटबंदी बांधली आहे. तटबंदीला क्रॉस कोण झालं नाहीये. इथे देखील एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ यांचा जलवा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सलग बॅक टू बॅक मैदानाच्या आतमध्ये यामध्ये देखील कोलवा टप्प्यात चेंडू पुढचं आक्रमण देखील केलं गेलंय. किती क्षेत्ररक्षण डाऊन दी बॉल देखील आहे. इथे देखील एक वेगवान सिंगल घेतली, परंतु देखील जर पाहिलं तर मागील षटकामध्ये षटकार मारलेला असा खेळाडू इथे स्ट्राईक वरती अंतिम षटकामध्ये देखील आता स्ट्राईक वरती बंकेश फाडे देखील आले. तर इथे आक्रमण केला जाईल का? इथे आक्रमण करावं लागेल. इकडे आखूड टप्पा, इथे पुन्हा एकदा सीमा रेखा फरार. एक येतोय मात्र रास्ते 4 के मिलेंगे तो 4 चौकार. देखील पाहिलं तर षटकार मारला तर श्रेयस झेंडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तुम्ही चौकार मारू नका, तुम्ही षटकार मारा. षटकार मारला की 500 रुपये. श्रेयस झेंडे मान फ्रॉम दिवे के श्रेयस झेंडे यावेळी देखील षटकार. 501 मोजायला सुरुवात करायला लागते. ओहो, डाऊन दी बॉल सूरज, विकेटचं पतन. सूरज आज चमकतोय आमच्या कपाळावर, तर सूरजचे तेजस्वी किरणेच पडल्या. तिथे हाही सूरज चमकलाय. पुन्हा एकदा विकेटचं पतन. इथे धक्का धक्का धक्का, मोठा मासा गळाला चिकटलाय. मंगेश भाडे बॅक टू द पवेलियन. श्रेयस झेंडे आमच्या सोबत देखील जोडले होते, परंतु आता ते परतवत आहेत. एकदा पाहिलं. चला, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. निखिल आल्या आल्या प्रहार आहे, आल्या आल्या छत्रपतींची शिव तलवार आहे. पोचवला चेंडूला, अंतिम चेंडू तरी गोडवा केलाय, परंतु या गोलंदाजासाठी कडवा करून टाकला. ठोकला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे. तर संघाची धावसंख्या या ठिकाणी टोटल झाले दादा 66 धावा. तर जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 67. 36 चेंडू बनाम 67 धावांची गरज जिंकण्यासाठी. चला, कोणता वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचंय. आणि इकडे आपल्याला पाहायला भेटतोय तो प्रतापदादा इलेव्हन संघ लवकरात लवकर आघाडीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण देखील पाठवून द्या. आणि जयंतराजा क्रिकेट क्लब दिवे संघ लवकरात लवकर.
चला क्षेत्ररक्षण सजवा, जे आंतरराज्य क्रिकेट क्लब दिवे संघ क्षेत्ररक्षण सजवा. वेळ घेऊ नका, आज कोणीच वेळ घ्यायचा नाहीये. चला क्षेत्ररक्षण आहे, जे आंतरराज्य क्रिकेट क्लब दिवे संघ क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवा, कोणताच वेळ घेऊ नका. चला कोणी वेळ घ्यायचा नाही, आज लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. चला प्रतापनाना 11 संघ बॅटर पाठवा, लवकरात लवकर प्रतापनाना 11 संघ बॅटर पाठवून द्या. चला सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. प्रतापनाना 11 संघ आघाडीचे बॅटर पाठवा. चला मॅच जे आहे ते आपल्याला वर करावे लागणार आहे, कोणता वेळ घ्यायचा नाहीये, लवकरात लवकर सामना आपल्याला चालू करायचा आहे. 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. जिंकण्यासाठी 67 धावा देखील बनवायच्या. 36 चेंडू आणि 67 धावांचा पाठलाग आता मात्र करावा लागेल. सलामीवीर देखील आपल्याला पाहायला मिळतो. तो सामना करण्यासाठी स्ट्राईक वरती सोबडा, आता डाव स्ट्राईकला उपकार, कटके, एक्सपोर्ट फलंदाज, एक्सपोर्ट जोडे बॉलिंग ट्रॅक वरती प्रदीप पुढील चेंडू. इथे चेंडूला बसवला लॉंग लेगला, आल्या आल्या प्रार, तळती ही तलवार, पोहोचवली सीमारे गप्पार, येतोय हा मात्र चौकार. पाहिलं तर इकडे आक्रमण आहे, इकडे आक्रमण केलं गेलं पाहिजे. ते आक्रमण देखील सोमनाथच्या बाटमधून केलं गेलंय. इकडे आक्रमण देखील मैदानाच्या आतमध्ये सोमनाथच्या माध्यमातून देखील ठोकलाय हा मात्र चौकार. आल्याला धावांचा देखील आपल्या प्रतापनाना 11 संघाचा देखील श्रीगणेश 4 धावांच्या मदतीने केला गेलाय. तर पुढील चेंडू यामध्ये देखील एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण डाऊन द बॉल इथे देखील सजवला आहे. बार बार बच गए. इथे देखील एक विगवाड सिंगल, इथे देखील स्ट्राईक वरती आता मात्र संघाचा देखील आपल्याला पाहायला मिळत होतो. ओमकार कटके आता मात्र स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. प्रथम 11 संघाचे कॅप्टन आहेत. सध्या जबाबदारी आहे, जबाबदारी खूप आहे, जबाबदारी पार पाडावी लागेल.
देखील हलक्या हाताने स्लाय केलं चेंडूला इथे पोहोचवलं इथे 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 डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षण चांगलं आहे ते थांबावं लागेल एक चेंडूला चांगला सन्मान दिला आल्या परंतु इथे निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढील चेंडू ते देखील पुढे एकदा प्रहार मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय इथे पाठलाग चेंडूचा होतोय का नाहीये चेंडूची फुटबॉलची खेळी फुटबॉल पोहोचवला जाईल सीमा रेखा फरार एक येतोय पुढे एकदा चौकार 4 धाबा. पुढील चेंडू धावफलकावरती 9 या आकड्यावरती धावफलक पोहोचले गेलाय. पुढील चेंडू पुन्हा आक्रमण केला ऊंची है दूरी भी है स्टँड अँड इथे 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 जाळ आखलं जाळ्यात फसवलं ते विकेटचं बटन डाव तुम्हाला निखिल वडेकर ते विकेटचं बटन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. तर ओमकार कटके बॅक टू द पवेलियन धक्का क्रमांक पहिला बसला मात्र प्रतापनगर 11 संघाला एक चांगली खेळी करायची गरज आहे तिथे घरच्या मध्ये इथे देखील डगटमध्ये परतवताना ओमकार कटके या ठिकाणी चला मॅच लवकरात लवकर आपल्याला देखील चालू करावी लागेल. इकडे देखील गणिताला दिवस मावळतीला लागलाय कोणता वेळ घेऊ नका. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल विशाल देखील आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. पवारवाडी संघ 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रतापनगर 11 पवारवाडी संघ 12वा खेळाडू पोहोचवायचा आहे. तर पहिला धक्का देखील लागला गेलाय. इथे हलक्या हाताने कैट करण्याचा प्रयत्न होता इथे स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण अचूक पद्धतीने बनवलंय आणि काही ठिकाणी एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती प्रदीप आहे प्रदीपची देखील एक चांगली कामगिरी आहे. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये संपन्न धावफलकावरती 9 हा आकडा या ठिकाणी पाहायला मिळतो. धक्का क्रमांक 1 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील जर पाहिलं तर 30 चेंडू उरले आहेत. अजून 58 धावांची गरज आहे. 30 चेंडू आणि 58 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजचा निखिल पावलाचं अंतिम षटक निखिल हाताळताना पाहायला मिळते. तर त्यांचा सामना करण्यासाठी सोमनाथ झेंडे तो झेंडा ऊंचा करेंगे ते पाहायला भेटेल. तर डाऊन दी बॉल आला होता इथे 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 झेंडे हे जनाब झेंडा ही ऊंचा करके रहेंगे ठोकलाय मात्र ते काय असेल ऊंची दी और दूरी भी नहीं थी कैच हो सकता था ये परंतु भैया सर क्या कह रहे हैं मैक्सिमम 6 षटकार अच्छे देकर जाएगी. तसेच या ठिकाणी देखील विशाल पवार याला देखील प्रत्येक षटकारासाठी सोयरा बशिंद्र पवार यांच्याकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रत्येक षटकारासाठी सोयरा बशिंद्र पवार यांच्याकडून देखील 101 रुपये पारितोषिक असेल. प्रत्येक षटकारासाठी 101 रुपये विशाल साठी. तर जबत बदलच्यात ठोकलाय षटकार. पुन्हा 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 खोलवर टप्प्यात चेंडू आहे डाऊन दी बॉल इथे क्षेत्ररक्षक चांगलं बनवलं अनिकेतच्या माध्यमातून सिंगल देखील आले. सिंगल वरती विशालनी रोखलं गेलंय. आता बक्षिसाची बारी आहे. 101 मी कमवणार आहे षटकार ठोकणार आहे क्षमता माझ्याकडे तेवढी आहे. एक डावकुऱ्याचा फलंदाज स्ट्राईक वरती विशाल तर बॉलिंग ट्रॅक वरती निखिल मला विशाल मॅच ऑन पुन्हा एकदा
हो देखील जमायला तो उलट पुलटच होता. इथे आक्रमण देखील चांगलं केलं गेलंय. समोरच्या दिशेने चेंडूला पोहोचावं लागेल. सीमा रेखा पार येतोय मात्र हा देखील चौकार. 4 धावा येतील. इकडे देखील एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना चौकार देखील फलकावरती आलाय. पुढील चेंडू ओ लवकर चेंडू होता. पुढे ब्लॉक केले. हलक्या तरी खेळलाय चेंडूला आणि इथे देखील एक सिलेक्टच्या दिशेने इथे मात्र वेगवान अशी सिंगल या ठिकाणी देखील बनवली आहे. तर सिंगलच्या बळी धावफलक पुढे तर संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचली गेले 21 या आकड्यावरती धावफलक देखील पोहोचले गेले आहे. एक चांगलं आक्रमण आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज निखिल आहे. त्याच्यावरती देखील पहिला चेंडू षटकाराने सुरुवात केली गेली होती परंतु त्याच्यानंतर त्याचा देखील एक चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आलाय. ओ काय फटका केलाय. इथे डोक्यावरून फटका. नीलेश झेंडेच्या डोक्यावरून सीमा रेखा फरार. रास्ते 4 के जनाब मिलेंगे तो 4 चौकार. एक चांगली फटकेबाजी. एक जर बडवली दास सोबळा झेंडे आज मॅचला आणि आजचा मॅचचा हिरो ठरू शकतो. आज मॅच पुन्हा आपल्या हातात आहे. आपल्या हातात आहे म्हटलं की विषय खुला आहे. ते पुन्हा एकदा चौकार येतोय. मॅचचे हायलाइट या षटकामध्ये याने देखील दाखवून दिले आहे. पुढील चेंडू ओ यामध्ये देखील एक चांगला फटका. क्षेत्ररक्षण डाऊन द बॉल. काय क्षेत्ररक्षण केले लाजवाब. ते देखील एक रोखलं गेलं. एकच चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा येतोय. अचूक पद्धतीने चेंडू षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरे देखील संपन्न झाले. तर धावफलकावरती 25 धावफलकावरती आहेत. एकाड्याच्या मोबदल्यामध्ये समीकरण असणार आहे जिंकण्यासाठी 24 म्हणा 42 धावांची गरज. 24 चेंडू तर 42 धावा. 24 चेंडू 42 धावा. बस झाली बॉल. आता बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज कोण असेल तर तिसरं षटक हाणण्यासाठी हे षटक खूप महत्वाचं आहे. इथे टर्निंग पॉइंट ठरू शकतो. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सागर ढुमेजी आहे. तिसरं षटक सागर डुबे यांच्याकडून इथे मात्र आपल्याला पाहायला भेटेल. इथे समीकरण बनलं 24 चेंडू 42 धावांचं आव्हान. स्ट्राईक वरती विशाल. तर नाव साईकला सोमनाथ. चला मॅच ऑन करा. कोणता वेळ घ्यायचा नाहीये कारण की देखील पाहिलं तर पॉवर प्ले आता मात्र संपून गेला. 24 चेंडू 42 धावांची गरज. दिवस मावळतीला लागलाय लक्षात घ्या. एक डावखुऱ्याचा फलंदाज विशालकडे देखील स्ट्राईक आहे. पुढील चेंडू पुढचा सवाय आक्रमण करण्याची संधी या ठिकाणी मिस झालाय. ते एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतो मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला चेंडू या ठिकाणी देखील हाताळलेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. तसेच या ठिकाणी देखील शिवम डेव्हलपर्सचे मालक सुजितजी झेंडे यांचे देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये इथे देखील एक चांगला आक्रमण या ठिकाणी देखील पाहायला मिळतोय. त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देखील लाभलं आहे. त्यांच्याकडून देखील मनापासून DPL क्रमांक 5 असे आयोजक असतील आणि इतर क्रिकेटप्रेमी राज्य असतील त्यांच्याकडून देखील मनापासून खूप खूप शिवमजी आपले देखील धन्यवाद. धावफलकावरची आत्ताशी देखील एक सिंगल येते. धावफलक पोहोचले गेले ते 26 या आकड्यावरती. 1 गडी बाद तर 26 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू यामध्ये देखील हा फटका चांगला घेतला मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. क्षेत्ररक्षण आखलं गेलंय. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय आणि प्रत्येक षटकारासाठी बशिंद्र पवार यांच्याकडून देखील मैदानाच्या आतमध्ये 101 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पुढील चेंडू इकडे गेलं विकेटचं पतन. डाऊन बॉल विकेट कीपर. तर विकेटचं पतन धक्का 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 क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरा देखील बसला गेला. विकेटचं पतन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. विशाल देखील डगआउटमध्ये परतावला गेला आहे. तर मॅचचे पूर्णपणे समीकरण आता मात्र बदलून गेलाय. एक जी विकेट पाहिजे होती विकेटच्या
शोधात होते आणि ती विकेट देखील विशालची या ठिकाणी मिळवली गेली. परंतु नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर सोमनाथ झेंडे आहेत अजून मैदानाचा श्वास घेत. 7 चेंडूमध्ये 17 बनवल्यात, अजून देखील नॉन स्ट्राईक वरती आहेत. इथे सोमनाथ झेंडे देखील आहेत, तर मॅच देखील आहे. एवढं राहू देत मयूर बस. ओके न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विशालची जागा घेण्यासाठी प्रताप नाना स्ट्राईक वरती आलेत. 20 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे, तर प्रति चेंडू मागे 2 धावांची गरज. 20 चेंडू आणि 40 धावा. आज मॅच पूर्णपणे रंगली गेली आहे. आजचा दिवस कोणाचा असेल तर पाहिलं सकाळपासून प्रताप नाना इलेपड असेल तर इकडे जानताराच्या क्रिकेटला दिव्य असेल. दोन्ही संघ बलवाड आहेत. सामना शेवटपर्यंत चालेल. 20 चेंडू 40 धावांची गरज. ओहो 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 स्क्वेअर लेग पंचांचा इशारा नोचा आलाय. इकडे नोचा इशारा आलाय अक्षरसारांचा मैदानाच्या आतमधून. 9 आलाय प्लस इथं सिंगल. अशा 2 धाबा फुलकावरती येत असताना इकडे तर पाहिलं ओ क्षेत्ररक्षण तुमचं चुकलं गेलंय. इकडे 9+1 येईल दादा तर 2 बनतील. तर आता समीकरण पूर्णपणे बदलेल, तर इथे फ्री हिट असेल. मैदानाच्या आतमध्ये फ्री हिट देखील सजवली गेली. आता चेंडू उरले तर 20, तर जिंकण्यासाठी धावा आहेत 38. 20 चेंडू 38 धावांची गरज. फ्री हिट मैदानाच्या आतमध्ये पंचपक्वानांचं ताट सजवलं आहे या सोमनाथ समोर. ताव मारलाय का पुलटोसचा पॉवरफुल पोहोचवलाय. स्लॅड केला सीमा रे का पार ठोकला हवा तर हा षटकार साधावा. नो आला होता. फ्रीडचा चेंडू होता. फ्रीडच्या चेंडूवरती आक्रमण आहे कारण आपल्या पुढे सोमनाथ झेंडे आहे. कोणाकडून होते ते? मच्छिंद्र पवार. तिकडे षटकारासाठी मच्छिंद्र पवार यांच्याकडून देखील 101 रुपये सोमनाथ साठी होते, ते मात्र आपल्या खिशात कमवलेत. आता षटकार ढोकलाय, कमवलेत 101 रुपये. फलकावरती 35 धावा. यामध्ये देखील आई फटका मैदानाच्या आतमध्ये एक तितका चांगला घेतला. चेंडूचा पाठलाग या ठिकाणी देखील चेंडूला स्टॉप केले. ते धावजीची संधी आहे. क्रिकेट मधली महा आत्महत्या या ठिकाणी ठरली गेली असती, परंतु बार बच गए. ते 2 धावा पूर्ण होतील धावफलकावरती. तर 2च्या मदतीने धावफलक पुढे एकदा पुढे. संघाची धावसंख्या आता मात्र पोहोचते 37 या आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं देखील संपन्न झाले धावफलकावरती 37. तर समीकरण आहे 18 चेंडू जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 18 चेंडू 30 धावांची गरज. स्ट्राईक वरती नाना, तर नॉन स्ट्राईकला सोमनाथ झेंडे. 18 चेंडू 30 धावांची गरज. एक मॅच पूर्णपणे रंगले गेले. एक पाहण्यासारखा सामना कसा सामना असावा तो मात्र ह्या DPL सीझन क्रमांक 5चा फायनल सारखा असावा. 18 चेंडू 30 धावांची गरज. पुढील चेंडू यामध्ये देखील इथे देखील एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला. चेंडूला ऍड केलं. ओ काय क्षेत्ररक्षण देखील बडेकरचं आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील एक वेगवान अशी भन्नाट सिंगल येईल. तर सिंगलच्या वरती आपलं पुढे तर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला भेटतो आपल्याला सागर प्रदीपजी सतपळे. बॉलिंग ट्रॅकवरती प्रदीपजी सतपळे हे देखील पाहिलं तर पॉवर प्लेचं पहिलं षटक याला देखील हाताळलं होतं. त्यामध्ये धावा डव खर्च केला होता. 1 बळी तिथे मिळवला होता. पुढील चेंडू आज प्लॅन जो आहे तो मात्र आखला गेला. एक जानताराचा संघ देखील प्लॅन आखून आज देखील आलाय, परंतु इथे मृत चेंडू घोषित केला पंचांच्या माध्यमातून. एक महिलेला चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इकडे आक्रमण करण्याची गरज आहे. स्ट्राईक वरती सोमनाथ झेंडे. पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये वाईड ट्विस्ट काढला. ट्विस्ट मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता वाईड चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. ते अतिरिक्त धाव देखील मैदानाच्या आतमध्ये खर्च करावे लागले. चला वेळेचं बंधन आहे. सामना देखील हरिअप करायचा आहे. कोणता वेळ घेऊ नका.
सामना लेट होतो याची देखील नोंद घ्या. वाईट चेंडूचा इशारा मैदानाच्या आतमध्ये. फलकावरती धावा पाहायला मिळतील. 48 धावा देखील फलकावरती आहेत. तर 4 षटक देखील संपलेत. तर जिंकण्यासाठी 12 चेंडू तर 19 धावा. 12 चेंडू मध्ये 19 बनवायचे आहेत. बॉलिंग ट्रॅक होती गोलंदाज सागर डुबे देखील पाहिलं तर तिसरं षटक हाताळलं होतं. त्यामध्ये 12 धावा खर्च केला गेला होता. सागर डुबे एक बळी मिळवला होता. परंतु त्या षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी सज्ज सागर डुबे. आखू टप्पा इथे चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेला. इथे जर पाहिलं तर 1 निर्धार स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. जर पाहिलं तर स्ट्राईक वरती अजून देखील सोबत आहे. 11 चेंडू 28 बनवल्यात. आक्रमण करण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये. वाईट चेंडूचा इशारा देखील आपल्याला भैया काकडे सरांचा पाहायला मिळेल. ते वाईट चेंडू आला. इथे अतिरिक्त धाव खर्च करावी लागते. तर दंडात्मक कारवाई होते.
इकडे समीकरण बनवलं आहे ते 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. 11 पे 18, 11 आणि 18, 11 चेंडू तर 18. इकडे पॉवरचा पुल मॅक्सिमम 6 सीमा रेखा पार येतोय मात्र हा ठोकलाय षटकार. 6 धावा येतील. आक्रमण देखील झालंय मैदानाच्या आतमध्ये. आता आपलं पुढे एकदा ट्रॅव्हल संघाची धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती 55 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू पुढा हवे का लँड सोडला भिरकावून सीमा रेखा पार ठोकलाय मात्र हा देखील षटकार. आक्रमण आहे, आक्रमण केलं जातंय. आज सोबड़ा झेंडे का दिन है, आज मेरा दिन है तो मैं ही मनाऊंगा, आज दिवाली होकर रहेंगी. ठोकलाय षटकार पुन्हा एकदा. बॅक टू बॅक 2 षटकार सोमनाथ झेंडेचा बॅट मधून. एक चांगला आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू देखील एक चांगला आहे. इथे देखील बीट झाला एक निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडू तर 6 धावांची गरज. 8 चेंडू 6 धावांची गरज. एक मोठा फटका सामना फिरकवू शकतो. एक चांगला फटका एका क्रतुबेट चेंडू जमिनीला समांतर झाला स्ट्राईक वरती. आता नाना येणार. नाना आले तर नानांनी देखील थांबवलं गेलं. इथे सिंगल देखील आल्या धावफलकावरती. यामध्ये देखील एक खोलवर टप्पा चेंडू आहे पत्राच्या आतमध्ये. इथे सिंगल येते. ते सिंगल वरती समाधान मानले गेलंय. त्याचं पाहिलं तशाची धावसंख्या आता मात्र 63 धावा. आता समीकरण बदललंय. 1 षटक आणि 4 धावांची गरज. 6 चेंडू बरोबर 4. आणि विजय षटकार जर मानला तर मच्छिंद्र पवार यांच्याकडून देखील एक 500 रुपयाचं पारितोषिक आहे. विजय फटक्यासाठी फक्त षटकार मारायचा आहे आणि 500 खिशात घालायचे. बदरच्या मध्ये हा चेंडू देखील एक चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो. अंतिम षटक देखील रिलीज देखील घेऊन आलाय. हे षटक खूप महत्वाचं आहे. सामना कुठं एकदा फिरकून शकतो. जर पाहिलं तर 5 चेंडू 4 धावांची गरज आहे. जर पाहिलं ना तर 5 चेंडू मध्ये एकही बनू शकत नाही, परंतु एका चेंडू मध्ये 4 बनू शकतात. कधीही कसंही फिरवू शकतो. हे क्रिकेट आहे. 5 चेंडू 4. ते काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पंचाचं एक बोट मात्र आकाशाकडे. विकेटचं पत्र या ठिकाणी सोमनाथ झेंडे बाद. देखील मोठा गडी मासाला चिकटलाय. गडाला देखील चिकटला. इथे बाद झाले. सोमनाथ झेंडे या ठिकाणी देखील परतावलं लागतंय डॅकआउट मध्ये. अति घाई आणि संकटात नाही. विकेटचं पतन. चला मॅच आहे ती लवकरात लवकर ऑन करा. कोणता वेळ घेऊ नका.
चला मॅच जे आहे ना ते आपल्याला ऑड करावं लागेल. कोणताही वेळ काय चालणार आहे जिंकण्यासाठी आता समीकरण बनलं गेलं आहे. तर 5 चेंडू शिल्लक तर 4 धावांची गरज. न्यू बॅटर नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला भेटेल ऋषी प्रवीण आए है नॉन स्ट्राइक पर. 5 चेंडू 4 धावांची गरज. 5 पे 4 आखो टप्पा विजय फटका सीमा रेखा पार प्रताप डाडा 11 पवारवाडी संघ सीझन क्रमांक 5 चा ठरलाय माडगरी. आपल्याला देखील भरपूर शुभेच्छा आहे. आणि विजय षटकारासाठी मच्छिंद्रजी पवार यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रताप नादा 11 संघाला प्रताप नादा यांना देखील वैयक्तिक एक चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली.